दरम्यान अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघाताबद्दल उलटसुलट चर्चा, शक्यता हे सगळं आपण पाहिलं आणि सातत्याने हा पुन्हा एकदा व्यक्त होताना बघायला मिळालं. बघूया. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवारांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू. खरं म्हणजे ही मागणी सुमित्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये, घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.